आजचा व्हिडिओ हा फक्त छत्रपती शिवरायांच्या मृत्यूबद्दल होणार आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यू संदर्भात इतिहासामध्ये अस्पष्टता जाणवते. काही लोकांच्या मते शिवरायांचा खून झाला आणि तो त्यांच्याच मंत्र्यांनी घडवून आणला होता. पुराव्यानिशी हे आरोप खोडून काढता येतात. फारशी पत्रांमधील नोंदीनुसार मोरोपंत पेशवे महाराजांच्या मृत्यूसमयी बिदरच्या किल्ल्याच्या आसपास फुलमारी परगण्यात सैन्याची जमवाजमव करत होते. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे कराडमध्ये सैन्य घेऊन होते, अशी नोंद मिळते. इंग्रजांच्या पत्रानुसार अण्णाजीपंत सुरणीस हे चौलच्या भागात असल्याची माहिती मिळते. रायगडावर त्यावेळी धाकटे पुत्र राजाराम, महाराणी सोयराबाई साहेब, गडाचे कारभारी राहुजी सोमनाथ, प्रल्हादपंत निराजी अशी मोजकीच मंडळी उपस्थित होती. सभासदांनी त्यांच्या बखरीत महाराजांच्या उत्तरक्रियेबद्दल केलेली नोंद अशी: मग राजी यांचे कलेवर चंदनकाष्टे व बेलकाष्टे आणून दग्ध केले. स्त्रिया, राजपत्न्या, कारकून व हुजरे सर्व लोकांनी सांगितले की धाकटा पुत्र राजाराम यांनी क्रिया करावी. सर्वांनी खेद केला. राजाराम यांनी अत्यंत शोक केला. त्यानंतर उत्तरीय कार्य कनिष्ठांनी करावे असे सिद्ध केले. वडील पुत्र संभाजीराजे वेळेस नाहीत, याचकरिता धाकट्यांनी क्रिया केली. शिवाजी महाराज हे वेद शुचिर्भूत सिंहासनाधिष्ठ अभिषिक्त राजे होते. शास्त्रानुसार त्यांचा अंत्यसंस्कार करण्यापूर्वी प्राणप्रतिष्ठा केलेल्या सिंहासनावर त्यांच्या वारसाची विधियुक्त स्थापना करणे गरजेचे होते. धर्मशास्त्राच्या नियमानुसार राजप्रेत नवीन राजा केल्या वाचून दहन करू नये. युवराज्याभिषिक्त संभाजीराजे सोडून हा अधिकार कोणालाही नव्हता. त्यामुळे जगदीश्वराच्या प्रासादासमोर बेलकाष्टे आणि चांदनकाष्टाची चिता रचून राजरामकरवी महाराजांच्या फक्त कलेवराला मंत्राग्नी देण्यात आला. उत्तरक्रिया सभाजी भोसले शिंगणापूरकर विठोजी भोसल्यांचे वंशज. याचेच पुढील वंशज नागपूरकर राघोजीराजे भोसले यांनी राजारामांना जवळ बसवून करवून घेतल्या, असा उल्लेख मिळतो. राणी पुतळाबाईसाहेब महाराजांच्या चितेवर सती गेल्या. बखरीमधील उल्लेख असा: नंतर प्रधान अधिक मिळून दरवाजे बंद करून बातमी बंदोबस्त होय तो न फुटावी ऐसे करून शिबीक आणून सर्व राजचिन्हे व उपचार करून यथाविधी मंत्राग्नी करविला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी फुटून राज्यात अनागोदी माजू नये म्हणून गडाचे दरवाजे बंद ठेवण्यात आले. एवढीच या गोष्टीमागील सत्यता आहे. कालांतराने जेव्हा संभाजीराजे अभिषिक्त महाराज बनले तेव्हा त्यांनी शिवरायांची उत्तरक्रिया केली. शंभूराजांनी त्याच ठिकाणी म्हणजेच जगदीश्वर प्रासादाच्या समोर शिवाजी महाराजांची समाधीसुद्धा बांधून घेतली. ही समाधी अष्टकोनाकृती होती. ज्या ठिकाणी महाराजांचा अंत्यविधी झाला त्याच ठिकाणी आजसुद्धा ही समाधी पाहिली जाऊ शकते. या अष्टकोनाकृती समाधीचे काही दुर्मिळ चित्रे सुदैवाने आपल्याकडे आहेत. गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या तब्बल 200 वर्षानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजन्मोत्सवाची सुरुवात केली आणि रायगडावर पायी जाऊन झाडाझुडपांमध्ये हरवलेल्या किल्ल्यावरील महाराज साहेबांची समाधी शोधली. पुढे चालून लोकमान्य टिळक आणि इतर काही लोकांनी मिळून समाधीचे नूतनीकरण केले. रामकृष्ण हरी.